ओके चलो मित्रांनो, चला मग मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला ओके ठीक आहे मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी नमस्कार वगैरे करून येऊ द्या. ओके ठीक आहे मित्रांनो. चला मित्रांनो, नमस्कार वगैरे काय तुम्ही मित्रांनो माझे आहात, मी तुमचं आहे मित्रांनो. आपण एक आहे ओके. विद्यार्थी आणि टीचर यामध्ये मित्रांनो जो काही नातेसंबंध जे काही रिलेशन असतं हे खूप वेगळ्या पद्धतीचे असतं मित्रांनो. ओके, इतर नात्यांचं पलीकडचं नातं म्हणजे टीचर आणि स्टुडंट मध्ये नातं असतं. ओके, तरी पण ठीक आहे मित्रांनो. चला मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी छत्रपती सिरीज मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. ओके ठीक आहे. चला मग मित्रांनो आज आपण सुरुवात करूयात. आज या छत्रपती सिरीज अंतर्गत मित्रांनो तुम्हाला 100% मजा येणार आणि 100% मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जे अपेक्षेने आलात, जे अपेक्षेने हे या ठिकाणी हे लेक्चर बघत आहात, ती अपेक्षा सुद्धा पूर्ण होणार. मग आज मित्रांनो आपण या छत्रपती सिरीज अंतर्गत आज बघूयात बघा मित्रांनो रिजनिंगचे प्रश्न. ओके, खूप दिवसापासून रिजनिंगचे या ठिकाणी शिफ्ट होत न होते. आज आपण मित्रांनो बघूयात या ठिकाणी. ओके, मॅथचे भरपूर काही लेक्चर आपण कंप्लीट केलोय. ओके, आज आपण मित्रांनो 2 लेक्चर रिजनिंगचे घेऊन टाकूयात. ओके, कधी थंड कधी गरम या पद्धतीने. क्लिअर मित्रांनो. चला मित्रांनो, सर्व तुम्ही खूप आनंदात आहात, सुखात असाल, आनंदात असाल, सुखात असाल आणि मित्रांनो अभ्यास पण खूप बेस्ट पद्धतीने तुम्ही करत असाल ही अपेक्षा व्यक्त करतो. ओके, चला मग सुरुवात करूयात मित्रांनो. या ठिकाणी आपण श्री गणेश करूयात या ठिकाणी रिजनिंग अंतर्गत एसएससी जीडी ला आलेले या ठिकाणी प्रश्न 23/1/2023 शिफ्ट नंबर 2 अंतर्गत विचारण्यात आलेले टोटल रिजनिंगचे प्रश्न कट टू कट या ठिकाणी समजून घेऊयात. बघा मग सुरुवात करूयात मित्रांनो. प्रश्न नंबर 1 आपल्या समोर आहे. बघा मित्रांनो प्रश्न नंबर 1 काय म्हणतो, या ठिकाणी नॉन व्हर्बल टाइपचा हा प्रश्न आहे. नॉन व्हर्बल म्हणजे अशाब्दिक असतात या ठिकाणी. बघा की बाबा पेपरची या ठिकाणी बघा 2 फोर्थ या ठिकाणी किती मित्रांनो 3 म्हणजे 1/4 म्हणजे काय मित्रांनो, या घडीला जर आपण ओपन केलं उलगडू तर तेव्हा मित्रांनो हे डायग्राम 4 दिसतील आपल्याला आणि समान याच पद्धतीने ह्याच डायग्राम इथं पण दिसतील मित्रांनो आपल्याला. ओके, अशा पद्धतीने इथं पण दिसेल, इथं पण दिसेल. मग बघा मित्रांनो असे लागून नसणार, मधोमध कसं काय येणार ते डायग्राम असे चारही कोपऱ्यांवर हे 4 डायग्रामचे ग्रुप आपल्याला दिसेल. हे बघा एकी वरच्याच बाजूने कसं काय जातील नाही. मग मित्रांनो या ठिकाणी बघा, मग हे बघा मित्रांनो बरोबर. ओके, 3 नंबर असेल या ठिकाणी. हे नाही मित्रांनो, हे मध्येच कुठे 2 छोटे आहेत आले नाही जमणार. मग जे या ठिकाणी विकल्प या ठिकाणी विकल्प सी 3 नंबर बरोबर असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो खूप सोपे प्रश्न आहे. बघा पुन्हा हा प्रश्न येतोय मित्रांनो. शब्दकोश म्हणतो आपण ज्यांना डिक्शनरी इंग्लिश मध्ये. तर बघा हे शब्द कशा पद्धतीने मित्रांनो योग्य क्रम असेल. बघा सर्व ठिकाणी एल आहे, सर्व ठिकाणी ई आहे. क्लिअर इथपर्यंत. मग सर्व ठिकाणी ए सुद्धा आहे, ए सुद्धा आहे, ए सुद्धा आहे. मग काय बघणार मित्रांनो आपण या ठिकाणी, तर पी बघूयात. ओके, म्हणजे काय मित्रांनो व्ही आर पी आणि एस. अल्फाबेट मध्ये जे आपण अल्फाबेट बघतो त्यामध्ये पी येतो सुरुवातीला 16 नंबरवर. त्यानंतर मित्रांनो एस येतो, आर येतो 18 नंबरवर, एस येतो 19 नंबरवर, व्ही येतो 22 नंबरवर. म्हणजे मित्रांनो आपण 3 नंबर घेणार या ठिकाणी, म्हणजे विकल्प डी या ठिकाणी कट होणार. त्यानंतर बघणार मित्रांनो आपण या ठिकाणी पी आल्यानंतर पी नंतर कोण आर येतो म्हणजे 2 नंबर बघणार, म्हणजे विकल्प 3 नंबर कट होणार या ठिकाणी. मग बघा 3 2. त्यानंतर मित्रांनो बघा 3 आणि 2 हे क्लिअर झाल्यानंतर आपण बघूयात मित्रांनो इथं एसी, इथं सुद्धा एसटी. तर मित्रांनो 4 नंबर येणार आधी आहे दोन्ही ठिकाणी 4. त्यानंतर मित्रांनो आता 5 की 1, तर एस टी व्ही तर 5. त्यानंतर 1 म्हणजे विकल्प नंबर ए असेल, 1 नंबर असेल. ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो या ठिकाणी सिरीज म्हणजे याला म्हणतो मित्रांनो शृंखला म्हणतो आपण मराठीमध्ये. बघा मित्रांनो काय आहे या ठिकाणी हे लॉजिक समजून घेऊयात आपण. इथं 5 9 25, इथं 97 असेल, 481 असेल आणि प्रश्नचिन्ह असेल. मित्रांनो या ठिकाणी फरक किती, तर या ठिकाणी फरक असेल 4. या ठिकाणी फरक किती मित्रांनो, 16 मधून 9 गेले किती मित्रांनो, इथं फरक 16 असेल. त्यानंतर 97 7 मधून 5 किती मित्रांनो या ठिकाणी 2. त्यानंतर मित्रांनो 9 मधून हे 2 गेल्यानंतर मित्रांनो किती या ठिकाणी 7. त्यानंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी म्हणजेच काय, या ठिकाणी 2 चा वर्ग आहे, 4 चा वर्ग आहे, त्यानंतर मित्रांनो 8 चा वर्ग आहे,
तर या ठिकाणी 16चा वर्ग फरक असणार, या ठिकाणी 16चा वर्ग किती मित्रांनो 256 असेल, म्हणजेच बघा या ठिकाणी मिळत आहे आपल्याला. ओके, किंवा मित्रांनो हे पण लॉजिक आहे, आला कोणतं एक लॉजिक आहे, हे पण लॉजिक आहे, कोणतं गुणिला 2 मायनस 1 गुणिला 3 मायनस 2 गुणिला 4 मायनस 3 गुणिला 5 मायनस 4, 5 गुणिला 2 10 होतात, मायनस 1 9, 9 गुणिला 3 27, 27 मायनस 2 25, 25 गुणिला 4 100 मायनस 3 97, त्यानंतर मित्रांनो 97 गुणिला 5 म्हणजेच किती या ठिकाणी 97 गुणिला 5 म्हणजे या ठिकाणी येणार मित्रांनो 485 मायनस 4, मग या ठिकाणी मित्रांनो गुणिला 6 आणि मायनस या ठिकाणी 5, 6 1 6 मायनस 1 1, एकक स्थानी 1 आहे का कुठे, तर मित्रांनो इथं आहे विकल्प डी. ओके, चला पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो या ठिकाणी असं गणितीय क्रिया म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन नावाचा हा टॉपिक आहे. समीकरण याला संतुलित करावं लागतं आपल्याला. यामध्ये भरपूर बहुतांश विद्यार्थ्यांची एक कंप्लेंट आहे की सर यांना खूप वेळ लागतो. मित्रांनो विकल्प एलिमेंट करा, विकल्प एलिमेंट करा म्हणजेच काय, या ठिकाणी 96 ला म्हणजे 96 ला 16 ने भाग जातो, ओके 100% जातो. मग मी एक काम या ठिकाणी करणार की तो भागाकारचं चिन्ह चेंज व्हायला नको. मग मित्रांनो बेरीज आणि भागाकार म्हणतात म्हणजे चेंज करून टाका, तर मी हे कट करून टाकतो बरोबर. गुणाकार आणि भागाकार हे पण कट करून टाकतो, विकल्प 2 कट होतात. त्यानंतर मित्रांनो जिथं मायनस असेल तिथं गुणाकार, जिथं गुणाकार असेल तिथं मायनस. मित्रांनो 124 गुणिला 8 जर मी करेल तर फार मोठी संख्या येणार, 800 पेक्षा 900 पेक्षा खूप जास्तीच येणार. तर मित्रांनो हे पण मी कट करून टाकणार, कारण की का 900 पेक्षा जास्त म्हणतोय, कट का करतोय मी, कारण की इथं उत्तर अंतिम किंमत 12 आहे. तर मित्रांनो या ठिकाणी विकल्प ए बरोबर असेल. बघा मी सॉल्व करून दाखवतोय, जिथं मायनस असेल तिथं प्लस, जिथं मित्रांनो या ठिकाणी प्लस असेल तिथं मायनस, म्हणजेच किती 124 प्लस 8 मायनस 96 बटा किती मित्रांनो 16 गुणिला 20. मग बघा मित्रांनो इथं भाग द्या तर हे 6 पटीत क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर हे किती 120 मायनस या ठिकाणी 124 प्लस 8 क्लिअर इथपर्यंत. मग मित्रांनो 124 प्लस 8 तर या ठिकाणी 132, 132 मायनस 120 म्हणजेच किती 12. बघा क्लिअर इथपर्यंत. हे तर सॉल्व करण्याची गरज पण नव्हती मित्रांनो, विकल्प एलिमेंट करून आपण उत्तर बरोबर आणून टाकलं होतं या ठिकाणी बरोबर. चल मग या ठिकाणी सुरुवात करूयात. तर विकल्प काय मित्रांनो ए बरोबर असेल. मग बघूयात मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट. बघा मित्रांनो हे जे प्रश्न आहे एक निश्चित कूट लँग्वेज म्हणजे ज्याला कोडिंग डी कोडिंग म्हणतो आपण, कोडिंग डी कोडिंग वर आधारित हा प्रश्न आहे या टॉपिक वर. ओके चला मग मित्रांनो या ठिकाणी हा कोडिंग डी कोडिंग या टॉपिक वर आधारित आहे. याला कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार मित्रांनो, याच्या 2 पद्धती आहे, एक बेसिक पद्धत आहे आणि एक मित्रांनो विकल्प एलिमेंट या आधारावर एक पद्धत आहे. तर मी काय करेल मित्रांनो या ठिकाणी बेसिक पद्धत तुम्हाला कुठेही भेटेल. या ठिकाणी मी जे देणार ते युनिक आणि मित्रांनो या ठिकाणी नाविन्यपूर्ण पद्धत या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर मी मांडणी करत आहे बरोबर. मी काय करेल, काय विचारले ते बघा पहिल्यांदा. तर मित्रांनो या ठिकाणी लव साठी काय असेल, तर लव साठी या ठिकाणी मित्रांनो बघा कुठे कुठे आहे, तर लव या ठिकाणी पण आहे, या ठिकाणी पण आहे बरोबर. हे शब्द ऐकले का तुम्ही कुठे, ओके कुठे ऐकलेलं आहे का, नाही ऐकलेलं, ठीक आहे. लव साठी मित्रांनो या ठिकाणी मग मित्रांनो या ठिकाणी आहे 513, या ठिकाणी आहे 437, म्हणजेच काय या ठिकाणी 437 आणि 513 इथं कुठे आहे का मित्रांनो, इथं लव कुठेच नाही. म्हणजे मी काय करेल या ठिकाणी की एक जो नंबर डिजिट असेल, अंक असेल तो दोन्ही ठिकाणी असेल मित्रांनो. मग दोन्ही ठिकाणी असेल तर काय मित्रांनो या ठिकाणी इथं पण 3 आहे, या ठिकाणी पण 3 आहे, इथं 1 नाही, इथं 5, इथं 5 नाही, इथं 4, तिथं 4 नाही, म्हणजेच काय मित्रांनो 100% या ठिकाणी उत्तर 3 असेल. ओके चला मग मित्रांनो अशा पद्धतीने कट टू कट आपण करू शकतो. बेसिक पद्धत काय मित्रांनो, हे मांडणी करा त्यानंतर हे कट करत बसा. ओके चला त्यानंतर मित्रांनो नाते संबंध यावर बघूयात आपण. आता बघा सर्व या ठिकाणी टोटल शिफ्ट मध्ये नाते संबंधावर आधारित 100% एक प्रश्न विचारण्यात येतो आपल्याला. मग बघा मित्रांनो मी सॉल्व्ह करेल या ठिकाणी u प्लस क्यू साठी काय मित्रांनो, प्लस साठी काय इथं बघा ए बी के पिता आहे, ए बी के पिता आहे म्हणजेच काय मित्रांनो यू या ठिकाणी मेल आहे आणि आर चा तो पिता आहे. त्यानंतर ह्या चिन्ह हे बघा ग्रेटर लेस दॅन दाखवतो आपण या चिन्हांसाठी काय या ठिकाणी, पण ते उलट देण्यात आले, ठीक आहे. ए बी की माता आहे म्हणजेच काय या ठिकाणी आर माता आहे. कोणाची माता आहे तर ती ओके एक मिनिट मित्रांनो थोडी मांडणी या ठिकाणी.
मी क्यू चे ऐवजी आर लिहून टाकलं होतं सुरुवातीला. ओके बघा मित्रांनो, काहीच कठीण नाही मित्रांनो, खूप सोपं आहे. ओके बघा, यू प्लस क्यू, यू प्लस क्यू प्लस साठी काय मित्रांनो, ए बी के पिता आहे, म्हणजेच काय यू या ठिकाणी मेल आहे आणि ते क्यू चे वडील आहे. त्यानंतर या चिन्हांसाठी आहे ए बी की माता आहे, म्हणजेच काय या ठिकाणी क्यू माता आहे. कोणाची माता आहे, आर ची माता आहे. त्यानंतर ऍट द रेट साठी काय ए बी की बहन आहे, म्हणजे आर बहीण आहे. कोणाची बहीण आहे मित्रांनो, एन ची बहीण आहे. त्यानंतर अँड साठी काय, तर अँड साठी आहे ए बी का भाई आहे, म्हणजे ज्या ठिकाणी एन भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे, सी च. त्यानंतर पुन्हा हा चिन्ह आहे, या चिन्हासाठी काय ए बी की माता आहे, म्हणजे एफ या ठिकाणी सी या ठिकाणी माता आहे. कोणाची माता आहे, आय ची माता आहे. त्यानंतर पुन्हा ऍट द रेट साठी आहे मित्रांनो ए बी की बहन आहे, म्हणजे बहीण आहे. कोणाची बहीण आहे, तर जे ची बहीण आहे. त्यानंतर या टॅग साठी काय आहे मित्रांनो, ए बी की पत्नी आहे, म्हणजे जे या ठिकाणी पत्नी आहे. कोणाची पत्नी आहे, ए ची पत्नी. ही पत्नी असेल तर हा पती असेल. क्लिअर इथपर्यंत. मग विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कौन सा कथन सही नहीं है. बघा, सी क्यू की पुत्री है, सी क्यू की पुत्री है, बरोबर आहे मित्रांनो. सी क्यू, क्यू चे या ठिकाणी हे अपत्य आर एन आणि सी, आणि ही पुत्री आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर ए सी का पुत्र है, ए सी का पुत्र है मित्रांनो, ए सी का पुत्र है नाही मित्रांनो, दामाद है. ए सी का पुत्र है नाही मित्रांनो, या ठिकाणी ए सी का पुत्र नाही है. ओके बघा मित्रांनो, काय या ठिकाणी सी माता है, सी ए का पुत्र है, सी ए का पुत्र नहीं, क्यू एन की माता है, क्यू एन की माता है, हे पण बरोबर आहे मित्रांनो. यू आर के नाना है, यू आर के नाना हे पण बरोबर आहे, तर 2 नंबर या ठिकाणी चूक असेल. ओके, कोणसा कथन सही नाही है, तर 2 नंबर. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो या ठिकाणी एनोलॉजी या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे. रिजनिंगचे प्रश्न मित्रांनो सोपे असतात, पैकीचे पैकी मार्क मिळवायला काहीच हरकत नाही. या ठिकाणी 19, 18, 17 हे कंपल्सरी विद्यार्थ्यांना असतात. अभ्यास करणाऱ्यांसाठी सांगतोय मी, जो अभ्यास करत नाही त्यांना माहित आहे तुम्हाला किती मिळतील ते. बघा मित्रांनो, काय या ठिकाणी एफ ए फॅक्टरी, एफ ए सी टी ओ आर आणि वाय, त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी ए एफ म्हणजे हे बदल करून टाकले. त्यानंतर टी सी, त्यानंतर काय मित्रांनो वाय आर आणि ओ. तर हे बघा मित्रांनो काय असणार या ठिकाणी एक्सप्लेन साठी एक्स ई एल पी एन. ओके बघा मित्रांनो एन आय ए. बघा मग मित्रांनो हे कट होईल, हे पण कट. ओके, विकल्प नंबर 3. बाकी काही हे चेक करण्याची पण गरज नव्हती. ई एक्स आणि आल्यानंतरच आपल्याला उत्तर मिळालं असतं या ठिकाणी, पण ठीक आहे. चला मित्रांनो पुढे काय म्हणतात या ठिकाणी समजून घेणार. एक निश्चित कोड भाषा में, पुन्हा या ठिकाणी कोडिंग डिकोडिंग वर आधारित हा प्रश्न आहे. बघा सी एच आय डबल एल, यासाठी काय मित्रांनो एच डी एन एच आणि क्यू. बघा मग काय लॉजिक भेटतोय ते चेक करणार या ठिकाणी. हे 3 तर हे 8, म्हणजेच काय मित्रांनो -5. हे 8 तर हे 4, मायनस या ठिकाणी 4. त्यानंतर हे 9. ओके, मायनस नाही मित्रांनो, सुरुवातीला प्लस आहे. 9 तर हे 14, म्हणजेच काय मित्रांनो प्लस या ठिकाणी 5. हे 12 तर हे 8 म्हणजे -4. हे 12 तर हे 17 म्हणजे काय मित्रांनो +5, म्हणजे काय या ठिकाणी +5 -4 +5 -4 अशा पद्धतीने. मग बघूयात मित्रांनो या ठिकाणी प्लस या ठिकाणी 5 असेल, म्हणजेच काय या ठिकाणी 4 + 5 9, म्हणजे जे यायला पाहिजे 2 विकल्प कट होतात. जे नाही सॉरी मित्रांनो 9 म्हणजे आ येणार या ठिकाणी, म्हणजे जे 2 विकल्प कट झाले. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी -4 म्हणजे ए यायला पाहिजे, जे की ए या ठिकाणी आहे तर बी आहे, म्हणजे हा विकल्प गेला कामातून, विकल्प बी. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढचा प्रश्न सिटिंग अरेंजमेंट वर आधारित आहे, आणि हे तर कंपल्सरी मित्रांनो आपल्याला कमीत कमी 2 प्रश्न येतात. 20 प्रश्नांपैकी 2 प्रश्न सिटिंग अरेंजमेंट, मग ते मित्रांनो वर्तुळाकार असेल किंवा रँकिंग पद्धतीने, म्हणजे पंक्ती सीधी रेखामे अशा 2 प्रकारावर येऊ शकतात. 6 विद्यार्थी एक वर्तुळाकार मेज के केंद्र की ओर मुख करके बैठे हैं. 6 आहे ना, मग या ठिकाणी 6 बैठक तयार करतो.
मग बघा सोपे असतात, काही या ठिकाणी काळजी करण्यास गरज नहीं। ए सी के बाई और ठीक बगल में बैठा, ए सी के बाई और ठीक बगल में बैठा है। ई डी के दाई और तीसरे है, ई डी के दाई और तीसरे, 1 2 3 डी के दाई और तीसरे, ओके, म्हणजे उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर तीसरे स्थान पर बैठा है। डी सी के ठीक बगल में, डी सी के ठीक बगल में है। बी ई और एफ, बी ई और एफ दोनों के ठीक बगल में बैठा है। एफ के दाई और ठीक बगल में कोण बैठा है, दाई और उजवी बाजूला बी बसलेला आहे, विकल्प बी। चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। ओके बघा मित्रांनो या ठिकाणी तर्क आणि अनुमान। मग बघा कथन या आधारावर काय मित्रांनो आपण डायग्राम तयार करणार। कुछ पंखे बड़े हैं, कुछ पंखे बड़े हैं, बड़े। त्यानंतर सभी बड़े कोट है, सभी बड़े कोट है, सभी बड़े कोट है। कुछ कोट फ्लैट है, कुछ कोट फ्लैट है। त्यानंतर निष्कर्ष चेक करूया, सभी पंखे बड़े हैं, सभी पंखे, बघा मित्रांनो सभी पंखे बड़े हैं, सभी है क्या, नहीं, कुछ है कुछ नहीं, विकल्प 1 नंबर कट होतो, निष्कर्ष 1। कुछ कोट बड़े हैं, कुछ कोट बड़े हैं, बरोबर आहे मित्रांनो, कुछ कोट बड़े हैं। कुछ फ्लॅट कोट आहे, कुछ फ्लॅट कोट आहे, हे सुद्धा बरोबर, म्हणजे 2 आणि 3 या ठिकाणी निष्कर्ष नंबर 2, ओके। चला त्यानंतर बघा मित्रांनो हा पुन्हा सिरीज वर आधारित हा प्रश्न आहे। बघा मित्रांनो 3 आणि 11 यामध्ये फरक किती या ठिकाणी मित्रांनो, तर फरक आहे या ठिकाणी 8। त्यानंतर इथं फरक किती मित्रांनो 27 आणि 11, या ठिकाणी फरक किती 16 असेल। या ठिकाणी 2 आणि हे 3 फरक किती 32, तर या ठिकाणी फरक किती मित्रांनो 64, 13 एकक आणि 3 123, ओके। चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। बघा पुन्हा या ठिकाणी बघा 2 या ठिकाणी नंबर देण्यात येतात आपल्याला, त्या आधारे आपण हे कॅल्क्युलेशन काय केलेली आहे ते बघू। बघा मित्रांनो 9 6 9 आणि 324 हे काय ऍक्च्युअल काय करतात मित्रांनो, बघा हा प्रश्न कंटिन्यू 1 येतो प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये। काय मित्रांनो 9 गुणिले 6 54 होतात, 324 बटा 54 भाग देऊन टाका मित्रांनो। 4 × 24 24 चे 4 हातचे आले 2, 5 × 30 म्हणजे किती मित्रांनो या ठिकाणी 6 पटीत आहे। 8 × 45 40 गुणिले 6 240 होतात। मग बघा चेक करूया 10 गुणिले 6 60 60 गुणिले 6 म्हणजे 360, विकल्प 1, बाकी चेक करण्याची गरज पण नाही, ओके। चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढचा प्रश्न। बघा मित्रांनो या ठिकाणी हे 11 आहे, हे 10, हे 7, हे 21 आणि हे 12। मग इथं फरक किती मित्रांनो 9, या ठिकाणी फरक किती 1, या ठिकाणी फरक किती 3, तर इथं फरक काय पाहिजे मित्रांनो, तर इथं 5 पाहिजे आणि त्यानंतर इथं 7 पाहिजे। म्हणजेच काय असेल मित्रांनो या ठिकाणी 11 - 1 10, 10 - 3 7, 7 - 5 म्हणजे बी यायला पाहिजे। बी कुठे आहे, सर्व ठिकाणी बी आहे, ठीक आहे, सर्व ठिकाणी बी आहे। त्यानंतर बघूयात मित्रांनो हे 4, हे 5, हे 8 म्हणजे इथं सुद्धा मित्रांनो +1 +3, तर प्लस या ठिकाणी 5, 8 + 5 किती मित्रांनो 13, 13 नंबर वर एम येणार या ठिकाणी, म्हणजे हे 2 विकल्प कट होतात। एन 14, हे 15, हे 17, त्यानंतर किती मित्रांनो या ठिकाणी 1 मिनिट, एन ओ क्यू एक्स आणि एन किती मित्रांनो 14 नंबर, हे 15 नंबर, हे किती 17 नंबर, क्लिअर इथपर्यंत। मग काय भेटणार मित्रांनो, हे +1 +2 या ठिकाणी +2 जर करतोय आपण तर 19 प्लस आणखी 2 21, तर या ठिकाणी बघा मित्रांनो काय या ठिकाणी एन 14 15 17 इथं चेक करतोय मित्रांनो हे 24 आणि हे किती 29 माना किंवा मित्रांनो 3 एकच गोष्ट आहे, म्हणजे या ठिकाणी फरक किती 5 चा फरक आहे, बरोबर या ठिकाणी, ओके। त्यानंतर इथं फरक किती मित्रांनो, इथं NO 1 चा फरक आहे, इथं फरक 2, इथं फरक मित्रांनो 3 आणि 4 अशा पद्धतीने पाहिजे। म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी Q
+3 म्हणजे टी येणार या ठिकाणी. ओके, टी प्लस या ठिकाणी 4 म्हणजे x बरोबर मित्रांनो BMT विकल्प नंबर डी. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढचा प्रश्न आणखी. बघा काय म्हणतो मित्रांनो, n आहे 14 नंबर, l आहे 12 नंबर, हे 8 नंबर आणि हे किती मित्रांनो 6 नंबर. म्हणजेच काय मित्रांनो +2 म्हणजे इथं 10+2 म्हणजे 10 नंबरवर काय येणार जे येणार, तर जे या ठिकाणी 2 विकल्प कट होतात. त्यानंतर बघा मित्रांनो 15 17 19 पाहिजे मित्रांनो, 19 पाहिजे या ठिकाणी. 19 नंबरवर एस दोन्ही ठिकाणी आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघूयात आणखी आपण के लास्ट हे चेक करून घेतो मी. ओके, त्यानंतर के किती मित्रांनो या ठिकाणी 11 नंबर, हे किती 14 नंबर, हे किती 20 नंबर आणि हे किती 23 नंबर म्हणजे किती +3. तर इथं पण +3 17 नंबरवर मित्रांनो काय येतो क्यू येतो, तर इथं आहे क्यू, तर विकल्प डी बरोबर असेल. ओके, चला मित्रांनो कळतंय ना प्रत्येकाला. चला काही इथं मित्रांनो मी जे मॅथचे प्रश्न घेतो ना तेव्हा 1 तासच्या आसपास आपल्याला टाइम लागत असतो. 1 तास म्हणजे 49 50 51 52 मिनिटं समथिंग तुम्ही बघत आहात, तुम्हाला माहित आहे. पण रिजनिंगला मित्रांनो एक अपेक्षा असते की या ठिकाणी 20 ते 22 मिनिटातच हे कंप्लीट व्हायला पाहिजे, कारण की का हे सोपे आहे, सर्व विद्यार्थ्यांना कळतं पण. ओके, चला त्यानंतर बघूयात आपण पुढे. बघा या ठिकाणी मित्रांनो दर्पण में निर्मित दर्पण प्रतिबिंब विचारले मित्रांनो. आतापर्यंत आपण जल प्रतिबिंब हे बाबतीत काही बघितलंच नाही, दर्पण प्रतिबिंबच येतंय. बघा मित्रांनो m आणि n इथं या ठिकाणी दर्पण ठेवण्यात आलेलं आहे. दर्पण जर इथं असेल तर हे जे आहे ना मित्रांनो, हे जे अल्फाबेट आहे नंबर आहे ते जल प्रतिबिंब सारखे दिसतात. म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी उत्तर आणि काय या ठिकाणी दक्षिण अशा पद्धतीने डायरेक्शन चेंज होतात. ओके, मग बघा कशा पद्धतीने आपण चेक करूयात. समजा मी जल प्रतिबिंब मध्ये हे बघतो ना, तर हे दिसेल मला अशा पद्धतीने. ए बघतो तर ए दिसतो अशा पद्धतीने, म्हणजे साइड चेंज होत नाही, उत्तरचे दक्षिण दक्षिणचे उत्तर होतात. मग बघा काय होईल या ठिकाणी. इथं आहे मित्रांनो हा आरसा इथं ठेव. बघा आरसा जर इथं ठेवतो आपण तर मित्रांनो ही डावी बाजू उजवी बाजू डावी होते. पण आरसा जर आपण या ठिकाणी ठेवतोय तर हे टोटल जल प्रतिबिंब सारखे दिसतात. म्हणजे एक्स जिथं आहे तिथंच असणार. त्यानंतर के चेंज होईल मित्रांनो, हे बघा हे डायरेक्शनने चेंज होणार या ठिकाणी, डावी आणि उजवी बाजू कधीच हे होत नाही, विकल्प डी कट होतोय. त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी हे 4 जसे आहेत तसे नाही मित्रांनो, हे 4 उलट होईल. जे हे दिसत आहे ना 3 आणि 4 2 आणि 3 मध्ये, त्या पद्धतीने विकल्प ए पण कट होतोय. त्यानंतर बघा मित्रांनो आता बी आणि सी वर टार्गेट करतोय मी. बरोबर आहे मित्रांनो, बरोबर आहे हे जे आहे त्या ठिकाणी. त्यानंतर हे बघा मित्रांनो हे अशा पद्धतीने डावी बाजू उजवी होत नाही, हे सी पण कट, विकल्प बी बरोबर असेल. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी नॉन व्हर्बल अंतर्गत आणखी हा प्रश्न आलेला आहे. मी काय करेल, मी एखाद्या या ठिकाणी टार्गेट करतो एखाद्या अल्फाबेटला. मग मित्रांनो मी अल्फाबेटला टार्गेट या पद्धतीने करेल की जी एरो या ठिकाणी आहे मित्रांनो उजव्या बाजूला ती पुढे जाऊन डाव्या बाजूला होते. म्हणजे सी या ठिकाणी उजव्या बाजूला ती तर डाव्या बाजूला पाहिजे, जे काही मित्रांनो डी मध्ये नाही, विकल्प डी कट होतोय. त्यानंतर पुन्हा मी बघतोय जो या ठिकाणी मित्रांनो इथं आहे या कोपऱ्यावर तो इथं येतो डाव्या बाजूला, म्हणजे यस या ठिकाणी येतं, यस इथं येणार. तर कुठे मित्रांनो हे पण विकल्प कट होतोय. मग विकल्प या ठिकाणी ए आणि सी आपल्याकडे असेल. मग बघा त्यानंतर काय बघणार मी, जो इथं या कोपऱ्यात असेल तो मधोमध येतो. क्लिअर इथपर्यंत मधोमध येतो. तर या एक मिनिट, आता आपल्याकडे ए आणि सी आहे. ए आणि सी असेल व्ही. ओके ओके, बघा मित्रांनो यस समजा या ठिकाणी आहे तर तो दुसऱ्या डायग्राम मध्ये बरोबर मधोमध येतो. तर हा एरो इथं आहे तर एरो बरोबर मधोमध यायला पाहिजे, जे काही विकल्प ए मध्ये आहे. ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा काय म्हटलेले या ठिकाणी रोज 36 30. ओके, काही नाही मित्रांनो, रोजचे या ठिकाणी अल्फाबेटिकल नंबर 18 आहे. 18 ला दुप्पट केल्यानंतर 36
अल्फाबेटिकल नंबर किती मित्रांनो या ठिकाणी ओ चे 15 आहे, 15 ला दुप्पट केल्यानंतर किती 30 भेटते. ओके, मग त्याच पद्धतीने एल चे नंबर किती मित्रांनो, एल चे नंबर 12, 12 ला दुप्पट करा 24 भेटतात, दोन विकल्प कट. आय किती मित्रांनो 9, 9 ला दुप्पट करा तर 18 नंबर या ठिकाणी ए बरोबर असेल. त्यानंतर बघूयात मित्रांनो पुन्हा हे बघा, आता ह्या टाइपचे पण या ठिकाणी गणितीय क्रिया येतात समीकरण संतुलित करण्यासाठी. मग कोणते या ठिकाणी कोणते विकल्प इथं ठेवायला पाहिजे की समीकरण संतुलित संतुलित होईल, संतुष्ट होईल. मग बघा मित्रांनो, मी विकल्प नंबर 1 ठेवतो तर इथं इक्वल टू या ठिकाणी बटा भागाकार, इथं प्लस आणि या ठिकाणी मायनस, आणि या ठिकाणी काय मित्रांनो गुणाकार म्हणजे 70 होतात. मग या ठिकाणी 280 भागीला 2 म्हणजे 140 होतात. 140 प्लस 10 150, 150 मधून 80 गेल्यानंतर मित्रांनो 70, म्हणजे हे सुद्धा 70 आणि हे समीकरण संतुलित होतोय. विकल्प नंबर 1, बाकी चेक करण्याची पण गरज नाही. ओके, चला त्यानंतर बघूयात पुन्हा सिटिंग अरेंजमेंट आपल्या समोर आहे. काय म्हणतात, 6 मित्र म्हणजे या ठिकाणी पण 6 मित्र आहे. 6 मित्र 6 बैठक व्यवस्था अशा पद्धतीने तयार करतोय मी. काय म्हणतात, एक वृत्ताकार स्थिति में केंद्र की ओर मुख करके बैठे हैं, पी क्यू वगैरह वगैरह आहे जे के आहे ते. पी टी और यस के ठीक बगल में है. पी टी और यस के ठीक बगल में बैठा है. यस क्यू के बाई और ठीक बगल में, यस क्यू के बाई और ठीक बगल में है. ठीक है, अशा पद्धतीने बगल में. यू क्यू के दाई और बगल में बैठा है. यू क्यू के दाई और ठीक बगल में बैठा है. आर यू और टी के ठीक बगल में बैठा है. टी के दाई और कौन बैठा है, टी के दाई और कौन बैठा है तर पी बसलेल्या ठिकाणी विकल्प 1. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो, हा प्रश्न लास्ट आहे आणि हे सुद्धा आपण सॉल्व्ह करूयात. बघा मित्रांनो, नॉन व्हर्बलचे बहुतांश आणि भरपूर प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. मग बघा मित्रांनो, ही डायग्राम कुठे भेटते, कशी भेटते, काय ते बघूयात. मग मित्रांनो, ही डायग्राम कुठेच नाही या ठिकाणी, ही पण कुठेच नाही, ही दिसते आपल्याला बघा सहज भेटते, काही या ठिकाणी काही विचार करण्याची पण गरज नाही. विकल्प नंबर 3 नंबर. ओके, चला अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण आजच्या लेक्चर मध्ये टोटल 23/1/2023 शिफ्ट नंबर 2 चे टोटल प्रश्न या ठिकाणी कट टू कट सॉल्व्ह केलेले. ओके, चला मित्रांनो थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.